आज ज्यांचा आवाज आपण ऐकला तर विनंती करेन शेखरजी पाटील कुडावे यांचाही शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. मी दर्शकांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते शुभ सन्मान इथे मात्र घ्यायचा आहे. शेखर पाटील कुडावे मराठीचा एक चांगला आवाज दिवसभरामध्ये यांच्याकडनं समालोचन आपण ऐकलं त्यांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. त्याच्यानंतर सर्व स्कोरर गुणलेखक आम्हाला ज्यांनी सहकार्य केले त्या सगळ्यांचंच मनापासून आम्ही आभार शाब्दिक इथे मात्र घेत आहोत. त्यांचे मनापासून आभार. त्याचबरोबर सचिन तटकरे आणि सचिन धोत्रे आणि संकेत तटकरे यांना दोघांना विनंती करेन ज्यांनी विकेट आपल्याला हे चांगली बनवून दिले. दोघांनाही विनंती करेन की आपण या आपला शुभ सन्मान इथे पत्र घेतला जाईल. सचिन धोत्रे आणि संकेत तटकरे दोघांनाही विनंती करेन त्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. हो चला त्यानंतर पुढचा सन्मान आपण करूया. बघा त्यांचा आवाज आपण सातत्याने रायगड असेल या विविध भागामध्ये आपण ऐकत असतो आणि खांदा कॉलनीमध्ये सुद्धा ज्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळतो त्यांच्या मराठीचा एक गोड आवाज रुपेजी पाटील सर जनिवली त्यांचा इथे सन्मान करूया. मी विनंती करण्यास स्पर्धेचे शिल्पकार आणि या स्पर्धेच्या मुख्य आयोजक दशरथ मात्रे आणि मस्ती ग्रुप आणि त्यांच्या वतीनं रुपेजी पाटील सरांचा इथे सन्मान करूया. एक खूप चांगले व्यक्तिमत्व आपण पाहता शिक्षित व्यक्तिमत्व आणि शिक्षित समालोचक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. कारण समाजामध्ये आपण जगत असताना अगदी जर विचार केला ना तुमचे विचार तुमची नीतिमत्ता तुम्ही कसे वागता राहता बोलता या साऱ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात आणि अगदी रुपेजी पाटील आणि सरांचा इथे सन्मान होतोय. चला पुन्हा एकदा आपण चला आपण संघ मालकांचे इथे मात्र शुभ सन्मान घेणार आहोत आणि मी विनंती करेन चला सानिया डिस्ट्रीब्युटरचे संघ मालक आदरणीय सुधीरजी शिंदे साहेब यांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. मी विनंती करेन साहेबांना की आपला शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. चला इथून त्यानंतर आद्या 11 याही संघाचे संघ मालक यांनाही विनंती करेन आपण इथे यायचं आहे. त्याचबरोबर या सानिया डिस्ट्रीब्युटरचे सुधीरजी शिंदे साहेबांना विनंती करेन की आपण आपला शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. त्याच्यानंतर आद्या 11 आदरणीय संघ मालक ऋषिकेश पाटील साहेबांना विनंती करेन आपण यायचं आहे. त्याचबरोबर सुहास पाटील साहेबांना विनंती करेन पाटील ब्रदर्स चे ओनर आदरणीय सुहाजी पाटील साहेबांना विनंती करेन आपण याचा आपला शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. आर्यन स्पोर्ट्स आणि या मस्ती ग्रुपचे अध्यक्ष आणि त्याचबरोबर आर्यन स्पोर्ट्सचे या संघाचे संघ मालक आमच्या आदरणीय बबन दादा यांना विनंती करेन की आपण याचा आपला शुभ सन्मान इथे मात्र घेत. त्याच्यानंतर या साधारण आम्ही त्याच्यानंतर चला इमान अँड वंशिका 11 महेशजी कापसे आणि सिद्धेशी लोंढे यांना विनंती करेन की आपलाही शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. आदरणीय महेशजी कापसे आणि सिद्धेशी लोंढे इवान अँड वंशिका रामदासजी गोवारे साहेब आमचे शिवसेना शाखा अध्यक्ष कामोटे यांच्या शुभ हस्ते ते मात्र हे शुभ सन्मान इथे मात्र घेतले जातात. आणि चला अंशुमन 11 यांनाही विनंती करून आपण याचा आपला शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. रमणजी तोरसकर साहेबांना विनंती करून या आपला शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. अंशुमन 11चे संघ मालक रमणजी तोरसकर साहेबांना विनंती करणे की आपला शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. आदरणीय रमणजी तोरसकर साहेब
सर्व संघ मालकांचे आम्ही मनापासून आभार. आपण सहभागी झाला त्यामुळे स्पर्धेला एक वेगळीच हाली प्राप्त झाली, त्याबद्दल मनापासून आभार. त्याचबरोबर पहिल्या मॅचचा सामनावीर इथून आभार मला वाटतं सर्वांचे झालेले आहेत. कोंढरांचे संघमालक आदरणीय सनीजी दाडवे साहेबांना विनंती करणे की आपण याचा आपला शुभ सन्मान इथे मात्र इथे घेऊया. आज तुमचंही मोठं सहकार्य आम्हाला मात्र पाहायला मिळालं आणि तुमचाही शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. चला शुभ सन्मान सर्वांचे झालेत. आपण असं समजून बक्षीस वितरणाकडे आपण जाणार आहोत का मान्यवरांनाही पुढे जायचं आहे. चला पहिला चला इथून मंडप डेकोरेटर्स म्हात्रे साहेब या आपलाही शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. सर आपण असला तर या आपल्या शाब्दिक इथे मात्र आम्ही शुभ सन्मान घेत आहोत. आपलेही मनापासून आभार. त्याच्यानंतर मैदानासाठी ज्यांनी आम्हाला मेहनत घेतली आहे त्यांचेही आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. जेवण बनवण्यासाठी आम्हाला ज्यांनी मदत केलेली आहे त्यांचेही आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. मामा आमचे सुरेश मामा आणि अतुल साळवी मनोहर म्हात्रे यांनी आज रुचकर स्वादिष्ट जेवण सगळ्या खेळाडूंना मान्यवरांना आणि उपस्थितांना सगळ्यांना दिलेला आहे. सुरेश मामा आहेत का आपण इथे? चला मनोहर मामा आहेत तिथे आहेत. शुभ सन्मान इथे मात्र चला शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. नरेश म्हात्रे साहेब यांनी आमचा आज दिवसभर पाण्याची व्यवस्था ज्यांच्याकडनं करण्यात आलेली आहे त्यांचाही मनापासून आभार आणि त्यांना विनंती करून आपण या आपलाही शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. आज जेवणासाठी खूप मेहनत ज्यांच्याकडनं मात्र घेण्यात आलेली आहे आणि खरं तर आपण पाहायला गेलं सगळ्यांची सोय इथे मात्र केली आहे. सुरेश मामा यांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. चला आता बक्षीस वितरणाकडे आपण जाऊया. सामनावीर पहिला फायनलचा इथे मात्र दिला जाईल. एकत्र या सगळ्यांनी समोर या सर्व जिंकलेले संघ अगदी 10 मिनिटांमध्ये आपण बक्षीस वितरण सोहळा उरकणार आहोत. समोर यायचं सगळ्यांनी. सामनावीर पहिला इथे मात्र दिला जाईल आणि सामनावीर इथे मात्र फायनलचा ठरलेला आहे तो मितेश केनीला विनंती केली याचा सामनावीर. महत्वाचा खेळ मध्ये आपण पाहायला गेलो तर महत्वाच्या मॅच मध्ये चांगली खेळी मात्र साकारली आहे. सुनीलजी म्हात्रे साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा सामनावीराचा पुरस्कार इथे मात्र दिला जाईल. सुरेशजी म्हात्रे साहेबांना विनंती करेन या साहेब उद्योजक आमच्या आदरणीय सुरेशजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते सेमीफायनलचा एक सामनावीर राहिलेला आहे. बबलू मात्र आहेत का इथे? बबलू चला बबलू याचा आपण आणि हा सामनावीर पुरस्कार देण्यासाठी मी विनंती करेन संजयजी शेळके साहेबांना विनंती करेन की या आपल्या शुभ हस्ते मात्र हा सामनावीर आहे. सामनावीराचा पुरस्कार इथे मात्र दिला जाईल. सामनावीराचा पुरस्कार संजयजी शेळके आणि पाहायला गेलं तर एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे संजयजी शेळके साहेबांसाठी. सगळे जे फॅन पाहायला मिळतात ना रॉयल फॅन त्यांच्याकडनं आपल्याला पुरस्कृत करण्यात आले. उद्योजक आणि भारतीय जनता पार्टी नवीन पनवेल सरचिटणीस संजयजी शेळके साहेबांकडनं मात्र आज आपल्याला मोठं सहकार्य लाभलंय आणि त्यांच्या शुभ हस्ते हा सामनावीराचा पुरस्कार इथे मात्र दिला जातोय. हे सर्व फॅन त्यांच्याकडनं पुरस्कृत करण्यात आले. एवढ्या भरपूर साऱ्या मॅचेस झाल्या आणि सगळ्यांना प्रत्येक मॅच मध्ये फॅन दिला गेलाय. ही पहिली लीग असावी मला वाटतं की एवढा मोठी ट्रॉफी नाहीतर एक साधे 160-150 रुपयापर्यंत ट्रॉफी दिली जाते परंतु फॅन संदीपजी शेळके साहेब आपल्या मनापासून आभार. त्याच्यानंतर आपण जाऊया पुढील बक्षिसाकडे. पुढच्या वर्षी काय एसी
त्याच्यानंतर बेस्ट बॉलर इथे मात्र दिला जाईल आणि खांदा कॉलनी प्रीमियर लीग सर आपण सगळे एकत्र आलेत का? खांदा कॉलनी प्रीमियर लीग आपण पाहायला गेलं तर यशस्वी आयोजन आणि यशस्वी आयोजनाचं उत्तम उदाहरण पाहायला मिळालं. खरं तर स्वर्गीय दुनकुरी बाळू मात्र आमच्या आईच्या स्मृतीला उजाळा देणारी स्पर्धा पाहायला मिळाली. मस्ती ग्रुपनं मात्र पूर्णपणे जबाबदारी घेतली आणि सर्व खांदा कॉलनीतील खेळाडूंना एक चांगला क्रिकेट मिळावं यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला आणि चांगला खेळ इथे मात्र झाला. खऱ्या अर्थानं खूप छान सगळ्यांनी एन्जॉय केलं क्रिकेटला आणि खांदा कॉलनी प्रीमियर लीग 2026चं यशस्वी आयोजन जर का आवडलं असेल तर एकदा जोरदार टाळ्या या आयोजनासाठी झाल्या पाहिजे. बेस्ट ऑफ बेस्ट क्रिकेट देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सगळ्यांकडनं केलं गेलं. सगळ्यांचं मनापासून आभार. परंतु एक नाव आहे ना हे सातत्याने आपल्या पाठीवरती पाठीमागे राहिलं गेलंय. हे नावाला आपल्याला विसरता येणार नाहीये. या नावानं सातत्याने खांदा कॉलनीतील आपल्या विभागातील आपण पाहायला गेलात तर हमखास मात्र हे पाठीशी नाव राहिलं गेलंय. पनवेल महानगरपालिकेच्या मात्र नगरपालिकेवरती मात्र निवडून आलेलं एक दमदार नेतृत्व या विभागातील आपल्याला पाहायला मिळतं. आदरणीय दशरथजी शेठ म्हात्रे साहेबांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. सर्व कमिटीला विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान इथे मात्र घ्यायचा आहे. हे नाव नाही आहे, हे ब्रँड आहे. ब्रँड मस्ती ग्रुप आणि खांदा कॉलनी क्रिकेटसाठी मात्र लाभलेले एक जबरदस्त नेतृत्व आपल्याला पाहायला मिळतंय. दशरथ शेठ म्हात्रे साहेब आपण पाहायला गेलं तर सातत्याने मात्र चर्चा राहिली आहे. प्रत्येक स्पर्धेमध्ये मोठं योगदान एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. आदरणीय तुम्हाला सर्वांचे लाडके दशरथ भाऊ म्हात्रे साहेब, कारण त्यांच्याकडनं मात्र या लीग साठी खूप मोठं योगदान लाभलं गेलं आणि त्याच्यानंतर मात्र यशस्वी मोठं भव्य दिव्य आयोजनाचं उत्तम उदाहरण देणारं नाव आणि बबन शेठ आमचे गुड्डे आहेत या मस्ती ग्रुपचे अध्यक्ष आणि या लीग साठी मोठं सहकार्य ज्यांचं लाभलं गेलंय बबन शेठ म्हात्रे. आपण बबन शेठ म्हात्रे साहेबांना विनंती करेन की आपण इथे यायचं आहे. हा फोटो आहे प्रेमाचं प्रतीक देणारं, प्रेमाचं वात्सल्य देणारं, सातत्याने आमच्या बरोबर एक हमखास खांद्याला खांदा लावून चर्चेत मात्र राहते. मी भाईंकडे जाईन आणि भाईंना विनंती करेन की नेहमी सातत्याने आपण या सगळ्या तरुणांच्या बरोबर अगदी खांद्याला खांदा लावून उभे राहत असता. कुठेच कशाची कमी देत नाही. आज आपण पाहायला गेलं तर चांगल्या चांगल्या प्राइज आणि त्याचबरोबर भव्य दिव्य ट्रॉफी, तर अगदी मोलाचं सहकार्य मोलाचं मार्गदर्शन तुम्ही करावं असं मी विनंती करतोय. आज स्वर्गीय दुनकुरीबाई बाळू म्हात्रे माझ्या मातोश्री यांच्या नावाने मस्ती ग्रुप यांच्या माध्यमातून तिसरा पर्व आज आपण पाहिला आणि या तिसऱ्या पर्वाच्या अतिशय सुंदर मॅची या ठिकाणी झाल्या. या मॅच होत असताना सन्मान्य आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांची उपस्थिती लाभली. सन्मान्य महापौर नितीनभाई पाटील यांची उपस्थिती लाभली. या जिल्ह्याचे अध्यक्ष आणि आमचे मार्गदर्शक अविनाशजी कोहली यांची उपस्थिती लाभली. त्याचप्रमाणे आता आपण पाहतो मंचकावर पनवेल महापालिकेच्या माजी उपमहापौर माझ्या मोठ्या भगिनी शेताताई पाटील, खांबोटा शहराचे शिवसेना उबाटा गटाचे सन्माननीय अध्यक्ष भाई रामदासजी गोवारी, ओबीसी सेलच्या या मंडळाचे अध्यक्ष रामनाथजी पाटील, सालवी काका, जे निवडणुकीत मला ज्यांनी साथ दिली आणि खरं माझं प्रोत्साहन वाढवलं अशी जोडी सुरेशजी म्हात्रे, संजयजी पाटील, माझे मोठे बंधू मनोहरजी म्हात्रे, माझे मामा बालम नाईक, अशोकजी उद्दार. आज सकाळपासून जे आम्हाला अतिशय सुंदर, आता त्यांना माईक दिला तर एक तास सोडणार नाही, अतिशय अभ्यासू या ठिकाणी असणारे आमचे रमाकांतजी भगत. या ठिकाणी आपण प्रत्येकांना फॅन मिळाले. आता बायका काय बोलतील त्याच्यानंतर सांगा पुढच्या वेळी काही ए सी ठेवायचं का कूलर ठेवायचं ते ठरवू. असे संजोतजी शेलके, त्यांच्यासोबत असलेले अक्षय उदार, विकास शेलके, माझे सहकारी मित्र संदेश भोपी, दुसरे मित्र माझे भूषणजी गायकवाड आणि जे मला वारंवार आज इथपर्यंत मी पोचलो असे माझे चारी भाऊ बबन म्हात्रे, संतोष म्हात्रे आणि माझे छोटे बंधू नरेश आणि तुम्ही सारे माझ्या मित्रांनो, तुमच्यामुळं आज मी नगरसेवक झालो आणि मला मान सन्मान दिला. चांगल्या पद्धतीने मस्ती ग्रुपच्या साऱ्या
सदस्यांनी आज 4-5 दिवस मन लावून विकेट्स बनवणं, बॅनर्स चांगले बनवणं, निमंत्रण पत्रिका देणं, या छोट्या छोट्या गोष्टी पाहून आज यशस्वी जो आज क्रिकेटचा सामना तुम्ही जो पूर्ण केला, मी सर्वांना विनंती करतो का मस्ती ग्रुपच्या सदस्यांना आपण टाळी वाजवून सन्मान करावं. कारण अशा दर रविवारी मॅचेस होत असतात. प्रत्येकजण आपल्या परीने प्रयत्न करत असतो चांगला सुंदर खेळवण्याचा. आज तुम्ही ते प्रयत्न केलात आणि यशस्वी झालात. माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. पुढच्या वेळी देखील तुम्ही चांगला क्रिकेटचे सामने भरवा, आमचं सहकार्य राहावं. आपण क्रिकेट खेळत असतो, आपण पाहतो की खांदा कॉलनीत एकमेव ग्राउंड आपल्याला मिळाला, हा महत्त्वाचा ग्राउंड आहे. ताई, या ठिकाणी तुम्हाला विनंती असेल, माझ्या मुलांची तक्रार अशी आहे की दर रविवारी एक तो बजेट असतो यांचा कमी, आणि मग तोडक्या बजेटमध्ये मॅचेस ठेवायच्या. महामंडपाला खर्च येतो 12,000 15,000, मोठा म्हणला का 20,000, तो अर्धा बजेट यांचा मंडपावरच जातो. तर माझी विनंती आहे, तुम्ही आम्ही असू द्या आपले 4 नगरसेवक मिळून पहिला आपल्या महापौरांना विनंती करू, आमदारांना विनंती करू साहेबांना की हा जो मंडपाचा जो हा टेज आहे, हा टेज कायमस्वरूपी व्हावा. त्याला लागणारे निधी पूर्ण दहशत मात्र देईल, पण त्याची परवानगीसाठी आपण साऱ्यांनी मदत करावी. कारण पुढच्या येणाऱ्या प्रत्येक रविवारी मुलांना हा खर्च लागणार नाही आणि त्यांना दरवेळी परवानगीची गरज लागणार नाही. अशी परवानगीची जबाबदारी आपली 4 नगरसेवकांची राहील. या मुलांना मी सांगतो पाठपुरावा करा, खर्च करायला मी तयार आहे. यासाठी की आपण आरोग्यासाठी खेळलो पाहिजे. 6 दिवस तक्रारीने आपण सकाळी जातो, रात्री येतो, ट्रस्टमध्ये जगत असतो. एखादा दिवस आपल्यासाठी असावा. पोलिसांनी जर परवानगी डीजे दिली तर अतिशय आपण चांगल्या पद्धतीने एन्जॉय करू शकेल. तर पुढच्या वर्षी त्याचाही आपण प्रयत्न करू, तोही विषय धडीस नेऊ. आपण DCP साहेबांकडून परवानगी घेऊन डीजे लावण्याचा प्रयत्न 100% करू. कारण आपला एक दिवस असतो, एक दिवस आपल्याला या ठिकाणी क्रिकेटचा सामना खेळला, जो आरोग्यासाठी आपण बोलतो धावला पाहिजे. मग त्याच्यासाठी आपण प्रयत्न करत असतो. फिटनेस ही सर्वात मोठी गोष्ट आहे की माणसाने किती पैसे कमवले, माणसाने किती मोठा झाला, पण आरोग्य जर साथ देत नसेल तर पैशाचा उपयोग काही नसतो. त्यामुळं आरोग्य पहिला जपला पाहिजे. या दृष्टिकोनात आपण क्रिकेटचा सामना खेळत असतो. आपली फिटनेस जगण्याचा प्रयत्न करतो. अतिशय सुंदर सारे खेळाडू 10च्या 10 टीमच्या आज सदस्यांनी जे सहभाग घेतला, सारे ऑनर्सचे मी या ठिकाणी आभार मानतो. तुमच्यामुळेही यशस्वी आज स्पर्धा झाली आणि येत्या काळात देखील तुम्ही असे सामने खेळाल. असा तुमचं आरोग्य राखण्यासाठी फार मेहनत करा. तुमच्याकडनं अपेक्षा बाळगतो की फिट इज खांदा कॉलनी असावी आणि त्याच्यामुळे मी फिट असावा. ते मी प्रयत्न करेन. आणि पुढच्या लिंकच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मला बोलवलात, मला आज मान सन्मान करून मस्ती ग्रुपने जो मला आज इथं या ठिकाणी सन्मानित केला, त्याबद्दल मस्ती ग्रुपच्या सारे सदस्यांचे मी आभार मानून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. क्या बात आहे. आज आपल्याला आणखी एक चांगले वक्तृत्व असणारे वक्ता आपल्याला मात्र मिळालेले आहेत आणि खूप सारे या भाषणामधून आपल्याला मिळालेला आहे. आणि या एक सन्मान आपण इथे घेणार आहोत. मी विनंती करेन या सचिन नाईक आणि आमच्या बबन शेठ यांना, आमचे भाऊजी आणि त्याचबरोबर मालिका वीर म्हणून ज्यांनी सायकल आम्हाला पुरस्कृत करण्यात आल्या ते ॲडव्होकेट विजयजी मुंडे साहेबांचा शुभ सन्मान इथे मात्र घेण्यात येईल. आम्ही ॲक्च्युली सगळेजण विजय मुंडे खऱ्या त्यांना बक्षीस काढण्यामध्ये व्यस्त होते, त्याच्यामुळे हा सन्मान राहिला होता. परंतु हा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. मनापासून आभार. या जे मात्र मालिकावीर सायकल आपल्याला पाहायला मिळतोय ते त्यांच्याकडनं पुरस्कृत करण्यात आलेले आहे, त्यांचं मनापासून आभार. बबन शेठ यांच्या शुभास्ते मात्र शुभ सन्मान इथे मात्र घेतला गेलाय. रणजितजी म्हात्रे साहेबांचाही शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. मी विनंती करेन रणजितजी म्हात्रे साहेब या आपलाही शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. आदरणीय रणजितजी म्हात्रे. आणि यानंतर आज दिवसभर ज्याने अगदी चांगलं समालोचन करून ज्याच्या वाणीतून आम्हाला मंत्रमुग्ध केलं त्यांचा मनापासून आभारी असेल. कारण जर मॅचेस बघत असाल आणि त्या मॅचेस बघत असताना जर कॉमेंटेटर नसतील ना तर त्या मॅचेसला बिलकुल मजा नसते. तर पुन्हा एकदा त्या दोन्ही कॉमेंटेटर्स लोकांचे आभार करतो आणि यानंतर आम्ही बोलतोय सरळ बक्षीस वितरण समारंभाकडे.
चला इथून बक्षीस वितरणाकडे आपण जाणार आहोत आणि पहिला इथून बक्षीस वितरण दिलं जाईल बेस्ट बॉलर बेस्ट क्षेत्ररक्षक पहिल्यांदा इथून दिला जाईल फिल्डर आणि हा देण्यासाठी मी संजयजी पाटील अक्षय उद्धार आणि विकासजी शेळके चला बेस्ट बॉलर यायचा चला मनोहर माते साहेब भूषण चला बेस्ट फिल्डर इथून यायचा आहे आर्यन स्पोर्ट्सचा सोहेल 7 कॅच त्यांनी पकडले सोहेल यायचा प्लीज या लवकर सोहेल कम ऑन द स्टेज थोडस घाईत करतोय कारण मान्यवरांना सगळ्यांना जायचं आहे बेस्ट फिल्डर सोहेल आर्यन संजयजी पाटील अक्षयजी हुद्दार आणि विकासजी शेळके साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभास्ते मात्र हा पुरस्कार द्यायचा 7 झेल त्यांनी पकडले एकदा जोरदार टाळ्या पूर्ण दिवसभरामध्ये 7 कॅच पकडल्यात सोहेल ठरलाय आर्यन स्पोर्ट्सचा बेस्ट फिल्डर सोहेलला दिला जातोय सर्वात उत्कृष्ट क्षेत्ररक्षक बेस्ट फिल्डर आर्यन स्पोर्ट्स 7 कॅचेस त्यांनी मात्र आजच्या दिवसामध्ये पकडले त्यांनी खांदा कॉलनी प्रीमियर लीग 2026 मधील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ठरलाय त्याच्यानंतर बेस्ट बॉलर दिला जाईल संजयजी शेळके साहेब आणि संदीपजी भोपी साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभास्ते मात्र पुरस्कार दिला जाईल आणि आर्यन स्पोर्ट्सचा 4 विकेट भूषणजी यांना विनंती करेन श्रीकांत सावंत 4 विकेट बेस्ट बॉलर चला इथून श्रीकांत सावंत यांना विनंती करेन या इथून मात्र हा पुरस्कार घेण्यासाठी संजय शेळके आणि संदीपजी भोपी साहेबांना विनंती करेन आणि आदरणीय भूषणजी गायकवाड या तिन्ही मान्यवरांना त्यांच्या शुभास्ते मात्र दिला जाईल स्वरा मला वाटतं स्वरात नाव आहे त्या छोटीचं खूप आज दिवसभर एन्जॉय केले क्रिकेटला तिने तिचं मनापासून आभार त्याच्यानंतर बेस्ट बॅट्समन मनोहर म्हात्रे साहेब भूषण गायकवाड साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभास्ते मात्र पुरस्कार दिला जाईल चला मनोहर म्हात्रे साहेब आणि भूषणजी गायकवाड साहेबांना विनंती करून आपण यायचं आहे बॅट्समन अशोकजी हुद्दार साहेब यांनाही विनंती करून आपण यायचं आहे अशोकजी हुद्दार मनोहर म्हात्रे भूषण गायकवाड या तिन्ही मान्यवरांच्या शुभास्ते मात्र दिला जाईल पुरस्कार आणि बेस्ट बॅट्समन 70 धावा 233 चा पॉइंट आणि 3 मॅचेस मध्ये मात्र आकार ज्या खेळाडूने माजवला तो खेळाडू आहे हो आहे प्रसाद खापले कम ऑन द स्टेज प्रसाद खापने इनामी कापी है ब्रँड इज ब्रँड प्रसाद खापने 70 धावा 233 पॉइंट 3 मॅचेस मध्ये मात्र आकार माजवलेल्या खेळाडूनं ते नाव आहे प्रसाद खापने यांना दिलं जातं या खांदा कॉलनी प्रीमियर लीग 2026 मधील सर्व उत्कृष्ट फलंदाज प्रसाद खापने 3 मॅच मध्ये 70 धावा कुठून काढल्या अक्षरशः 233 पॉइंट मात्र ठरलेत सर्व उत्कृष्ट बॅट्समन फलंदाज आणि लकी ड्रॉ अजून बाकी आहे कोणी जाऊ नये छोटे कंपनी बक्षीस प्रथम क्रमांक द्यायचा बाकी असेल त्याच्यानंतर मात्र लकी ड्रॉ घेतला जाईल म्हणजे प्रेक्षक आपले वाट बघून आहेत त्याच्यानंतर थर्ड प्राइज आणि बालम नाईक साहेब अशोकजी हुद्दार साहेब यांना विनंती केली रमाकांत नाईक यांना विनंती केली आपण यायचं आहे आदरणीय बालमजी नाईक अशोकजी हुद्दार रमाकांत नाईक साहेबांना विनंती करेल रमाकांत भगत साहेबांना विनंती करेल आपण इथे यायचं आहे आणि साळवी काकांना विनंती केली आपण यायचं आहे आमच्या ज्येष्ठ अधास्तंभ साळवी काकांना विनंती केली आपण यायचं आहे 3ऱ्या क्रमांकाचा प्राइज देण्यासाठी आणि तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय संघ यस आद्या 11 चला या आद्या 11 ऋषी पाटील संघ मालक आपल्याला संघाचे पाहायला मिळतात कॅप्टन मात्र पाहायला मिळाले विनू कोहली नाराज आहे थोडासा कमी पडला विनू कोहली आज 79 धावा तब्बल कुठून काढल्या होत्या पहिल्या मॅच मध्ये परंतु आपण पाहायला गेला तर अंतिम सेमीफायनल मध्ये मात्र इथून अपयशी ठरला आणि त्याच्यानंतर मात्र बाजी मारली होती 3ऱ्या क्रमांकाचा इथून पारितोषिक मात्र दिली जातात पटायकांची आतमसबाजी खांदा कॉलनी प्रीमियर लीग मात्र गाजताना पाहायला मिळते होते त्याच्यानंतर 2य क्रमांकाचा पारितोषिक मात्र देण्यासाठी
द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक इथे मात्र दिला जाईल आदरणीय सीताताई पाटील आणि रामनाथजी पाटील आणि रामदासजी गोवारी साहेब या तिन्ही मान्यवरांना विनंती करणे आपण याचा आपल्या शुभास्थिती मात्र द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक दिला जाईल. सीताताई पाटील, रामनाथजी पाटील आणि रामनाथजी गोवारी आणि द्वितीय क्रमांक या सुधीरजी शिंदे साहेबांचा संघ सानिया डिस्ट्रीब्युटर्स. सानिया डिस्ट्रीब्युटर्स सुधीर शिंदे साहेबांचा संघ पाहायला मिळतो आपल्याला कांदा कॉलनी प्रीमियर लीग 2026चा. कांदा कॉलनी प्रीमियर लीग मध्ये आपण पाहायला गेला तर द्वितीय क्रमांकाचं मानकरी ठरलाय सुधीरजी शिंदे साहेब यांचा संघ सानिया डिस्ट्रीब्युटर्स. खूप छान खेळ त्यांचा पाहायला मिळाला परंतु फायनल मध्ये थोडीशी कमी पडले. आता सामनावीर आणि या सामनावीरचा पुरस्कार सुरेशजी म्हात्रे साहेब आणि संजयजी पाटील यांना विनंती करून आपण याचा आपल्या शुभास्थिती मात्र सामनावीरचा पुरस्कार दिला जाईल. आणि मालिकावीर मात्र सगळ्या आणि मालिकावीर या खेळ लीग मधील सगळ्यात बेस्ट खेळाडू आणि गर्ल्स कोण असेल खेळाडूचं नाव विनू कोहली 354 धावा 354 पॉइंट मात्र खेळाडू ठरलाय. मालिकावीर विजयजी मुंडे यांना विनंती केली आपण याचा आपल्या शुभास्थिती मात्र दिला जाईल सायकल ज्याने मात्र आम्हाला पुरस्कृत करण्यात आले. सगळे मान्यवर तिथे मात्र उपस्थित आहेत. खांदा कॉलनी प्रीमियर लीग मिस्टर खांदा कॉलनी सदानंद पाटील साहेब यांची उपस्थिती त्यांना विनंती केली आपण यायचं आहे. मालिकावीर आपल्याला पाहायला गेला तर खांदा कॉलनी प्रीमियर लीग मागची बिग बॅच झाली तिथेही मात्र हा मालिकावीर आला कामाचा विनू कोहली यायचा प्लीज. यस वेणू कोहली आपल्या बरोबर जोडले गेलेत. काय खेळाडू क्लास खेळाडू गव्हाण गाजवला. त्याच्यानंतर मात्र पाहायला गेलं तर आज कांदा कॉलनीमध्ये चांगला खेळ मात्र पाहायला मिळाला. आला रे आला वाघ आला मिस्टर कांदा कॉलनी प्रीमियर लीगचा मात्र खेळाडू ठरलेत. जबरदस्त खेळ काय म्हणशील. आज फायनल पराभूत झालेत परंतु सामना मालिकावीराचा पुरस्कार आज मिळालाय. काय भावना व्यक्त करशील. प्रथमतः मस्ती प्रीमियर लीग खांदा कॉलनी प्रीमियर लीग सर्व मस्ती ग्रुपचे मी आभार मानतो की मला इथं खेळण्याची संधी दिली. आणि ऋषी दादा थँक्यू मला कॅप्टन चॉईस केला तर बरं वाटतंय. सायकल परत एकदा जिंकलोय तर ते बरं वाटलं. आज चांगली बॅटिंग झाली पहिल्या मॅचमध्ये त्यामुळं चांगला अजून करण्याचा प्रयत्न करीन अजून जिंकण्याचा प्रयत्न करीन. धन्यवाद. थँक्यू. हा होता विनू कोहली आपल्या समवेत जोडला गेला होता. चांगला खेळ तिथे मात्र पाहायला मिळाला. थँक्यू. बेस्ट ऑफ लक. खूप साऱ्या शुभेच्छा विनू कोहली तुम्हाला मात्र दिला जाईल. आता लकी ड्रॉ सदानंद पाटील साहेब त्यांच्या हस्ते लकी ड्रॉ इथे मात्र काढण्यात येईल. सदानंद मात्र साहेबांना विनंती करूया. आणि आज संध्याकाळी सदानंद साहेबांबरोबर आपण कॉन्टॅक्ट करावा सगळ्या खेळाडूंनी. पहिलं नाव आदिराज दाडवे आहे की दाडवे संजोत शेळके साहेबांना विनंती करीन आपल्या आदिराज यायचं कुठे आहेत. हो आदिराज आलाय.
ओके आणि सर्व मान्यवरांना विनंती करेल की आपण या आपल्या शुभास्ते मात्र पाहिलं गेलं तर मी आदरणीय रामनाथजी असतील, सीताताई साहेब असतील, आमचे उद्योजक आदरणीय चला सर्व आमचे मान्यवर आहेत त्यांना विनंती करून आपण इथे यायचं आहे आणि संघाने खाली थांबायचं आहे, मान्यवरांनी सगळ्यांनी लाईनअप मध्ये राहायचं आहे. भाईने विनंती करून आपण तिथे राहा आणि या सगळ्यांनी समोर यायचं साहेब. या खांदा कॉलनी प्रीमियर लीग 2026 चा चॅम्पियन संघ पहा काय योगायोग आहे. आज पाहिलं गेलं तर आयोजनामध्ये ज्यांचं मोठं हातभार लाभले गेले. खांदा कॉलनी प्रीमियर लीग 2026 चा चॅम्पियन. चला फटक तयारी झाली का? रेडी रेडी का मोहित साहेब, रेडी का? ओके चला माचीस ना. चला यासाठी केला होता टास, शेवट गोड व्हावा, शेवट गोड झालाय. खूप छान क्रिकेट मात्र खांदा कॉलनी प्रीमियर लीगच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळालं आणि खांदा कॉलनी प्रीमियर लीग 2026 चा चॅम्पियन 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 संघ ठरलाय. बबन शेठ म्हात्रे साहेब आणि दशरथ शेठ म्हात्रे साहेबांच्या मालकीचा संघ आर्यन स्पोर्ट्स. या संघाचं अभिनंदन केलं जाईल. त्यांना विनंती करेन की या मुख्य व्यासपीठावरती इथे मात्र आपण सगळ्यांनी आणि त्याचबरोबर पाहायला गेलं सगळ्या मान्यवरांच्या शुभ हस्ते ही भव्य दिव्य ट्रॉफी इथे मात्र दिली जाईल. प्रतीक म्हात्रे साहेबांना विनंती करेन की या आपल्या शुभागमन त्याचबरोबर विनंती करेन आदरणीय